चला आज भाजी बनवते मस्त पोंगळीची भाजी। सुरुवातीला बघा मी कांदा आणि खोबरं मस्त गॅसवर भाजून घेतलेले आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे। मस्त काळं वाटणे पण पाणी नाही टाकलेले मी त्याच्यामध्ये, कोरडंच वाटलेलं आहे। कोथिंबीर पण टाकली होती आणि इकडे बेसन पीठ घेतलेले। आपल्याला मस्त पोंगळी तयार करायची आणि मसाला पोंगळी तयार करून भाजी करायची आणि मस्त बघा छान लाटून घ्यायचे। जास्त पातळ नाही करायचं पीठ, मळताना थोडं गरम पाणी टाकून बेसन पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला खसखस टाकायची, खोबरं आणि पांढरी तीळ टाकायचे आणि बघा कापून घ्यायचं असं मस्त। आणि बघा आपली पोंगळी तयार झालेली बघा। आपण पाटवड्या आपल्या प्लेन असतात, ह्या भरलेल्या आहे मस्त पोंगळी, आपल्याला पोंगळीच म्हणू शकतो। आणि आता आपल्याला भाजी करायची आहे। तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि मस्त आपलं काळं वाटण टाकलेलं आहे बघा, कोरडंच होतं ते। आणि मस्त मसाले टाकून घ्यायचे आपल्याला मस्त, गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, हळद सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि खूप छान भाजी तयार होते पोंगळीची भाजी। आणि थोडं गरम पाणी टाकायचं आपल्याला मसाल्यामध्ये आणि छान मसाला हे करू द्यायचा आणि नंतर परत आपल्याला पाणी टाकायचं थोडं जास्तचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोंगळी टाकायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आपल्याला भाजीला मस्त। खूप छान भाजी लागते। आपण पाटवड्या तर नेहमीच करतो, पण ही थोडीशी नवीन पद्धत पोंगळीची, कारण आपण गोल गोल तयार करतो म्हणून आपण त्याला पोंगळी म्हणतो। आणि छान उकळी आलेली बघा भाजीला मस्त। मस्त तयार झालेली बघा आपली पोंगळीची भाजी, भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते। आता एका ताटामध्ये बघा काढते मी। एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि आपली पोंगळीची भाजी तयार झालेली मस्त खाण्यासाठी। स्नेहाचं जेवण चालू आहे बघा, दुपारची वेळ आहे, 1 वाजलेला आहे। तिकडे किवी पण खेळते आणि आदू आमचा स्कूलमध्ये गेलेला आहे, एकटाच गेलेला आहे आदू, कारण किवीचा पाय दुखत होता आमचा, मग किवी घरीच राहिली आणि किवीचं चालू आहे खेळणं। गाडी खेळते मस्त। काय खेळते किवी? गाडी खेळते। आदू एकटाच चाललेला आहे स्कूलला आमचं। चल आदू काय विचारते मी? बघ माझ्याकडे पहिले, हा बघ असं असं असं। कसा उभा आहे बघा आमचा आदू। आता लिफ्टमध्ये जाणार आदू, बाबाचा हात धरतोय। आवाज आदूला म्हटलं कुठे निघाला, कुठे निघाला आदू? चल आदू बाय बाय कर मम्माला, कर मम्मा।